षटकांमध्ये पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच त्वरित स्टार्ट करा. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. टीम दोन्ही सलामीवीर फलंदाज खडकवणे टीमच्या माध्यमातून दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला 12 मॅन आमच्यापर्यंत पाठवा. दोन टीम शैलेश दादा आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर पाठवा आमच्यापर्यंत. दोन्ही टीमचे कॅप्टन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि समीर, तर गोलंदाज विशालला आमंत्रित केले. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वारंवार आपणास आम्ही विनंती करतोय पंच आपण खेळाडूंना ताकीद द्या, कारण या मॅच नंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. तर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय सुमितजी चिकणे साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सेमीफायनल नंबर 1 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यासाठीच केला होता अट्टाहास की ज्याचा शेवट गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने 24 संघांमधून हे 3 संघ सध्याच्या घडीला चॅम्पियन बनण्यासाठी भरपूर परिश्रम करताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या संघादरम्यान या सामन्यादरम्यान जो संघ जिंकेल तो थेट मेगा फायनल मध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. फिल्डर थोडासा दूरवर होता, चेंडूने थोडंसं वळण घेतलं आणि त्यानंतर एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना मिळालेल्या संधीचं सोनं केलं आणि पहिल्या बॉलमध्ये 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेल्या. बॅट्समनच्या माध्यमातून गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विशालचा हा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झालाय. प्रयत्न तर जरूर सफल झाल्यानंतर चेंडू जाईल. फक्त आणि फक्त एकच रन डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 3 रन. आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय सुमितजी चिकणे साहेब की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आदरणीय सुमितजी चिकणे साहेब. तीन रन आपल्याला पाहायला मिळतात. एक बिग फाईट, बिग बॅटल, एक चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय की परंतु पंचांच्या हात फैलावलेत. येस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ विजयासाठी अतोनात प्रयत्न करतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो काटेतळी श्री रामवर्धनी ग्रामसुधारक मंडळ ठाणे मुंबईचे सभासद सगळे कमिटी कार्यकारी समिती सगळी इथं आलेले आहे. त्यांचे मी श्री रामवर्धनी क्रिकेट संघ काटेतळी यांच्या वतीने खूप खूप स्टेप आउट करून स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. प्रयत्न थोडासा खराब होताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु प्रयत्न चांगला होता. दुसरी धाव देखील पूर्ण केली. तिसऱ्या रन साठी कॉल काय घडलंय, थोडीशी ताळमेळ चुकली परंतु त्यानंतर दोन्ही फलंदाज सेफ आहेत. आलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आज खऱ्या अर्थाने संपूर्ण काटेतळी गाव, पोलादपूर तालुका या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्रित आलाय. आपल्या गावावरचं असलेलं प्रेम, गावाला मध्ये असलेली आपुलकी आणि जे ऋणानुबंध आहेत ते शेवटच्या श्वासापर्यंत अशाच प्रकारे राहावेत याही रामवर्धनीचरणी प्रार्थना. फटका तर जरूर चांगला होता. रन मिळेल फक्त आणि फक्त 1. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन.
7 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. शरीरापासून थोडासा दूरवर होता हा बॉल. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. या मोमेंटला इनसाइड एज आणि फलंदाज होतोय बाद. एक मोठा मोहरा टिपलाय. गोलंदाज विशालला मिळते हे यश. गमावल्यानंतर नवीन फलंदाज आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला विकेट कीपर. चेंडू खाली धावत गेले. तू चलतो में आया. एक महत्वाचा विकेट गमावल्यानंतर दुसरा फलंदाज देखील या ठिकाणी गमावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विनोदला मिळते हे पहिले यश. पहिल्या बॉलवर एक महत्वाचा विकेट प्राप्त केला विनोदने. विनोदचा हा बॉल आणखीन एक विकेट. विनोदने मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये नाद केलाय तो फक्त आणि फक्त विकेट घेण्याचा. आणि या मॅच मध्ये देखील सलग बॅक टू बॅक 2 महत्वाचे विकेट त्याने प्राप्त केलेत. विकेट घेण्याचा विक्रम केलाय परंतु या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळेल की काय अशी उत्सुकता या ठिकाणी वाढली. हा बॉल लॉफ्ट केलाय परंतु या तिसऱ्या बॉलवर भिरकावून दिलाय आणि ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका येत असताना 6 रनसाठी हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय. या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते श्री रामवर्धनी ग्राम सुधारक मंडळ ठाणे मुंबई से उपाध्यक्ष आदरणीय सुभाषजी मोरे साहेब, त्याचबरोबर माजी अध्यक्ष महादेवजी मोरे, सल्लागार काशीनाथ मोरे, सहसचिव समीरजी मोरे आणि माजी सरपंच काटेतई ग्रुप ग्रामपंचायत से राजेशजी मोरे यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आम्ही श्री रामवर्धनी क्रिकेट संघ काटेतई यांच्या माध्यमातून साकार झालेल्या अध्यक्ष चषक 2025 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 15 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 15 रन. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी. विनोदने मात्र नाद केलाय या मॅच मध्ये एक चांगला कमबॅक करण्याचा. ज्या प्रकारे सलग बॅक टू बॅक 2 विकेट त्याने महत्वाचे प्राप्त केले. कालचा दिवस देखील विनोदने गाजवला. आज देखील तेच धैर्य डोळ्यासमोर ठेवून चांगला खेळ करण्याचा निर्धार त्याने घेतलाय. कोलोर पद्धतीचा हा बॉल बॅट्समन बीट झाल्यानंतर विकेट कीपर देखील बीट होतोय. 1 रन तर जरूर ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन.
2 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 गडी बाद 16 रन 16 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. आणि शेवटच्या षटकासाठी किती धावांचं लक्ष असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण पावसाच्या सरी बरसल्यात. गेले 2 दिवस आपण पावसापासून वंचित राहिलो. ज्या प्रकारे पावसाळी स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने पाऊस देखील आज या स्पर्धेवर खुश झाला आणि तो बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक पहिला बॉल 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतात. साहिलचा हा बॉल लॉफ्ट केलाय. झेलची संधी आणि लाजवाब कॅच. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. विशाल त्या ठिकाणी तैनात होताना एक चांगला झेल विशालने टिपलाय. जय दाखल होत आहे. जयसाठी हा बॉल चेंडू चालला स्क्वेअरलेगच्या दिशेने. एकच धाव मात्र जरूर मिळताना पाहायला मिळेल. ही मजा आपल्याला पाहायला मिळते रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. पावसाच्या सरी, मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आणि या मुसळधार पावसामध्ये हे पोलादपूर तालुक्याचे तारे सितारे मात्र खऱ्या अर्थाने एक चांगला संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. 19 रन 19 रन्स आतापर्यंत धावफलकावर. भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. स्किट होताना पण बॉल पाहिला. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये टेनिसचा बॉल मातीच्या खेळपट्टीवर स्किट होतो आणि या कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर हा रबरचा चेंडू मात्र खऱ्या अर्थाने पावसाच्या सत्रामध्ये स्किट होताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. अमेझिंग ब्युटिफुल ग्लोरियस स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा दमदार स्ट्रोक आलाय. षटकार धावफलकाची अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून भरपूर दूरवर होता हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 26 रन आतापर्यंत होतात. 1 बाउंडची ताकीद या ठिकाणी दिली जाते. जर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या बॉलची पुनरावृत्ती झाली तर पंचांच्या माध्यमातून अवांतर स्वरूपामध्ये धाव या ठिकाणी दिली जाईल. 26 रन होतात धावफलकावरती. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्लाइडचा तर वेळ जरूर देताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु विकेट किपरची छपाई पाहायला मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट होतोय. एका सत्रामध्ये टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 26 आणि 27 धावांचं लक्ष्य असेल. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं प्रात्यक्षिक सांगणारं हे शेवटचं सत्र. मेगा फायनल मध्ये ज्या प्रकारे नशिबाच्या कौलामध्ये KBR कुडपण या टीमने बाजी मारली आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा तो पहिला कुडपण संघ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्या संघाशी कोणता संघ संघर्ष करेल मेगा फायनल मध्ये आणि अध्यक्ष चषक 2025 या पर्वामध्ये विजेता कोण ठरेल यासाठी यानंतरची लढत, परंतु त्या लढतीमध्ये कोणता संघ जाणार ती म्हणजे ही चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. 27 रनचं टार्गेट आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. फिटिंग त्वरित लावून घ्या. खडकवणी संघ सरई संघ आपण आपले ओपनर बॅट्समन त्वरित दाखल करा.
तरही संघ विनोद दादा आपण आपले ओपनर बॅट्समन त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सरही संघ अन्यथा पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल, कारण एक इनिंगचा खेळ झाला. फिल्डिंग देखील सस्तान आपल्याला पाहायला मिळते. 27 रनचं टार्गेट आहे 18 बॉल मध्ये. चला सरही संघ आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, अन्यथा आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पॅनल्टी दिली जाईल. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये साहिल आणि किशोर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, ज्या जोडीने आपल्या अफलातून बॅटिंगच्या जोरावर टीम आई जननी माता क्रिकेट संघ सरई या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं. ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी आपल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर आपल्या टीमला सातत्याने वर्चस्वामध्ये ठेवणारी ही सलामीवीर फलंदाजांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. साहिल आणि किशोर यांना जबाबदारी दिली जाते ॲज ओपनर बॅट्समन म्हणून या मॅच मध्ये. सरई टीमच्या माध्यमातून 18 बॉल मध्ये 27 धावा त्यांना पूर्ण करायच्यात मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी. विजयाची स्वप्न घेऊन 24 संघ आले होते या स्पर्धेमध्ये, परंतु या 24 संघांमधून हे 3 संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढले आणि या पारितोषिक फेरीमध्ये दाखल होणारे 3 संघ आपल्याला पाहायला मिळतात. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या षटकासाठी या ठिकाणी आमंत्रित केले. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक. गोलंदाज जय विजयासाठी जयला मात्र एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवर एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळालाय. आपले इरादे स्पष्ट केलेत फलंदाजाने आणि फलंदाज साहिलच्या बॅटमधून येतोय हा सातत्य दाखवणारा स्ट्रोक षटकार. करायचे आहेत त्या म्हणजे 21 रन. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. रनआउटची संधी, परंतु एक सहज रन कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. 16 बॉल मध्ये आता मात्र 20 रनची आवश्यकता आहे. 16 बॉल 20 धावा. टार्गेट कुठेतरी थोडस जवळीक आलंय, परंतु क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. आजच्या दिवसामध्ये आपण एक सामना पाहिला की 1 बॉल मध्ये 2 धावा देखील कंप्लीट करून दिल्या नाहीत याच क्रीडांगणामध्ये. 16 बॉल आणि 20 रनची गरज. किशोर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. लॉफ्ट केलाय, फक्त दिशा दिली. झेलची संधी, परंतु पकडलाय हा झेल. हार मानण्यासाठी खडकवणे संघ देखील तयार नाही. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय विनोद. ज्याने कालचा दिवस देखील गाजवला, आज देखील पहिल्या सत्रामध्ये आपलं वर्चस्व दाखवलं. विनोद साठी हा बॉल थोडस दडपण आलं होतं. ज्या प्रकारे बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला, थेट डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. अजून 19 रनची गरज. 8 रन तर जरूर झाल्यात धावफलकावरती.
भन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही, परंतु अशा धावा रोखाव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते. 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर केले आक्रमण. झेलची संधी आहे. एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करतोय. खडकवणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण 12 बॉल 18 रनची गरज असताना पहिला बॉल लेफ्ट हँडेड बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. श्री पहिल्या बॉलवर एकच धाव त्याने खर्च केली. 11 मध्ये आता मात्र 17 रनची गरज आहे. 11 बॉल 17 रन. सलग फलंदाजाचं नाव सांगा. प्रथमेश. आकुड पद्धतीचा हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. महत्वाचा विकेट. मध्ये प्रत्येक बॉल एक नवा ट्विस्ट घेऊन येतोय. नवीन फलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला वेग भन्नाट होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पंधरा रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. माफ करा 10 रन. 10 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 1 रन होईल की काय, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती. शिरकाव केलाय. जीवनामध्ये शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते आणि ही युक्ती वापरली गोलंदाजाने. श्रीने मात्र खऱ्या अर्थाने स्वतःला सिद्ध केलं. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला होता, परंतु चेंडू जाईल फिल्डर पोहोचेल तोपर्यंत. ओव्हर द रोप. रन मिळतील 4. हा येतोय चौकार. सात बॉल आणि 13 रन. जीवनामध्ये आपण नेहमी असं म्हणत असतो की 7-13 13-7 रहेगा तो सब कुछ सहन लेंगे, सब कुछ जीत लेंगे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 7 बॉल मध्ये रन करायचे आहेत, त्या म्हणजे 13 रन.
आज मात्र गोलंदाज आपल्या टीमला साथ देईल की फलंदाज आपल्या टीमला साथ देईल या बॉलवर मात्र जरूर खऱ्या अर्थाने ते स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. चला कमिटी मेंबर आयोजक अमित दादा फिल्डिंग त्वरित लावून घ्या. ही स्पर्धा तुमची आमची सर्वांचीच आहे मित्रांनो, सहकार्य करा. चला मॅच चालू करा. 16 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. श्रीचा हा बॉल वेग भन्नाट. काय गोलंदाजी पाहायला मिळते, अप्रतिम. फलंदाजाच्या पायावर सध्याच्या घडीला बेड्या ठोकल्या. ज्या प्रकारे वेगवान गोलंदाजीने प्रभावित केलं. समीकरण बदललंय. 6 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. धावा डिफेंड होतील की धावा चेस होतील, कारण दुपारच्या सत्रामध्ये एक सामना आपण पाहिला की 6 बॉल मध्ये 8 धावा देखील झाल्या नाहीत. 6 बॉल आणि 11 रन. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल. खडकवणे टीमच्या माध्यमातून समीरला आमंत्रित केलंय.
आज मात्र समीर आपल्या टीमला विजयाचा अमीर बनवेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय या मॅच मध्ये. 6 बॉल 11 ची आवश्यकता. सहा बॉल 11 ची आवश्यकता आहे. कोण जिंकणार या मॅच मध्ये. शेवटचे 6 बॉल. मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबापी एन्जॉय करतात स्पर्धा. ग्रामीण टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. तर सर्वांचं स्वागत. या मोमेंटला पंचांचा इशारा येतोय. चेंडू चाललाय. एक धाव या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदललंय. 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत त्या म्हणजे 10 रन. 5 बॉल आणि 10 धावा. कोणता संघ एकमेकांसमोर लढेल कुर्बन टीमच्या विरुद्धामध्ये अध्यक्ष चषक 2025 पर्वामध्ये या प्रश्नाचे उत्तर देणारे शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. या बॉलवर केलंय आक्रमण. मॅच मध्ये आलाय एक नवा ट्विस्ट. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही असा धमाका दाखवणारा साहिलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. धावा. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून दिलं. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता परंतु या क्षणाला काय घडले. हा विकेट प्राप्त केला. ईट का जवाब पत्थर से. फलंदाज होतोय बाद. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. 3 बॉल मध्ये करायच्या ते म्हणजे 4 धावा. रन करायचे आहेत त्या म्हणजे 4 धावा. क्रिकेटमध्ये कधी कुठल्या सिच्युएशनला काही घडू शकतं याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक साठी हा बॉल परंतु घडलंय काय. रनआउटची संधी परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक चेंज करू शकत नाही तुम्ही. समीकरण बदललंय. 2 बॉल आणि आता मात्र 4 धावा. दुपारच्या सत्रामध्ये 6 बॉल मध्ये 8 धावा डिफेंड झाल्या परंतु सध्याच्या घडीला ज्या प्रकारे 6 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता असताना शेवटच्या क्षणाला 4 बॉल मध्ये 4 रनची ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस देखील या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक निर्धाव येईल की वाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 24 रन. अजूनही 3 धावांची गरज. 2 बॉल आणि 3 रन. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला टार्गेट चेस करावा लागेल. हा चांगला बाउन्सर पाहायला मिळतोय. मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावया कोणी. वाट कोणाची पाहू नका. हा सारा खेळ तुम्हाला जिंकायचा आहे. हार कधी मानू नका.
विजय तुमच्या जवळच आहे, जिंकल्याशिवाय थांबू नका. एक बॉल आणि आता मात्र 3 रन. पैसा वसूल सामने पाहायला मिळालेत. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एक बॉल आणि 3 रनची आवश्यकता. या मोमेंटला लॉफ्ट केलाय, मिस फिल्डिंग आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ. एक बॉल मध्ये 3 रनची गरज असताना हा स्ट्रोक खेळलाय, डी पेक्षा कव्हरला. बजाव चाचा. मेगा फायनलच्या टॉस साठी आपण यायचं आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय फलंदाज विशालला, फलंदाज दीपकला, ज्याने दैदिप्यमान